मंचावरती विराजमान डिजिटल मीडिया त्यांचे समवेत प्रदेश कार्यकारिणीचे अशोक देळे साहेब प्रदेश उपाध्यक्ष, माननीय कमल किशोर तावडे साहेब चेअरमन वैनगंगा बँक, जिल्ह्याचे सन्माननीय पदाधिकारी, मराठवाडा विभागाचे पदाधिकारी, आपल्या सर्वांचं संयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. सभागृहात उपस्थित शुभस्ते अधिकारी प्रतिमा पूजन होत आहे. शिवाय वर्तमान पोलीस दलाचे प्रदेश अध्यक्ष डिजिटल मीडिया यांचा सर्वे सत्कार सन्मान करण्याची विनंती मी डिजिटल मीडियाचे मराठवाडा अध्यक्ष तथा मॅक्स महाराष्ट्राचे मराठवाडा ब्युरो धनंजय सोळंके आणि सचिव यांना विनंती करतो. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर काम करणारे सिद्धार्थ भोकरे यांचा नांदेड स्वागत होत आहे. डॉक्टर विश्वासराव विश्वास त्यानंतर माननीय अशोक देळे प्रदेश उपाध्यक्ष, रुपेश भाऊ पाळमू आणि धनंजय सोळंके यांना विनंती करतो की आपण अशोक देळे यांचा यानंतर मॅक्स महाराष्ट्राचे मराठवाडा ब्युरोचे धनंजय सोळंके आणि अब्दुल डॉक्टर हे सन्मान करतील. या समारंभासाठी आवर्जून गायक पास आहे. जिल्हाध्यक्ष डिजिटल मीडिया अहिल्यानगर या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हाध्यक्ष डिजिटल मीडिया नाशिक यांचा सन्मान अमोल संजयजी खूप सुंदर बेस्ट सुंदर यांचा सन्मान करावा. दैनिक प्रजावाणीचे ज्येष्ठ अभिकुमार कांबळे सर यांचा सन्मान मी धनंजय सोळंके यांना करतो. यानंतर संग्राम मोरे डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष, या ठिकाणी बीजेपी मीडियाचे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचे सन्मानित पदाधिकारी आहेत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आहे. कुंकवाच्या लाल सौभाग्य आणि जीवाची बाजी लावून जवानांना हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी. सुरुवातीला या व्यासपीठावरील जे काही आलेली मंडळी आहेत त्यांचं स्वागत करण्या अगोदर मी रुपेश पाटील सरांना थँक्यू म्हणू इच्छितो. कारण मी जरी कॅमेरा समोर उभं राहिल्यानंतर रोल म्हणलं की मी सुरू होत असतो, मात्र हे असं काहीतरी स्टेजवर बोलण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यायचा. कारण माझ्याकडे पाटील सरांचा फोन आला आणि सांगितलं की धनंजयराव तुम्हाला डिजिटल मीडियाचं मराठवाडा अध्यक्ष व्हायचं आहे. सगळ्यात मेन गोष्ट असा की मी पत्रकाराच्या क्षेत्रामध्ये गेल्या 16 वर्षापासून काम करतो आणि कोणत्याही संघटनेशी मी संलग्न नव्हतो आणि त्यातल्या पत्रकारांच्या बातम्या देण्याची सवय, त्याच्यामुळं बाकीचे दुखावलेले असायचे.
तर मी यांचं मी नांदेड नगरीमध्ये स्वागत करतो शब्द सुमनाने. त्याच पद्धतीनं आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक काही कारणास्तव ते या ठिकाणी या वेळेवर येऊ शकले नाही, कारण मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असल्या कारणाने ते वेळेवर येऊ शकले नाही. एक 10 मिनिटात येतील कदाचित. ज्येष्ठ पत्रकार, दैनिक प्रजावाणीचे धरता मालक माननीय गोवर्धन बियाणी सर, माननीय डॉक्टर विश्वासराव आरोटे सर, प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अशोक दळे सर, प्रदेश उपाध्यक्ष, माननीय वैभव स्वामी सर, उद्योजक, माननीय कमल किशोर तावडे सर, पैलगंगा बँकेचे चेअरमन, माननीय उद्योजक मारुतराव कोहळे गुरुजी, माननीय अनिता बियाणी, मधुशेख कलंत्री यासह या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले माझे डिजिटल मीडियाचे पदाधिकारी, अध्यक्ष व या ठिकाणी जमलेले महिला बंधू भगिनी व गुणवंत विद्यार्थी. प्रथमतः या कार्यक्रमाची सुरुवात झाली तर मला फार कमी वेळ भेटला या कार्यक्रमासाठी, कारण एक तर कोणता कार्यक्रम घेण्याची काय म्हणतात ते कार्यक्रम घेऊन पाहावा, नाहीतर इलेक्शन म्हणजे लक्षात येतं की तुमच्या सोबत लोक किती आहे. आणि हा पहिला प्रयत्न असल्या कारणानं तुम्ही थोडं समजून घेसाल असं मी हे सांगलं. कारण सुरुवात झाली, माझे मित्रमंडळी जे आहेत पत्रकार, ज्यांच्या ग्रामीण भागातून येतात, या म्हणजे मान्सून पूर्व पावसामुळे अगोदरच सगळे गोंधळलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. मी पत्रकार संघटनेमध्ये येण्याचं कारण असं की पत्रकार होता आणि आता पत्रकार हा पक्षाचा झालेला आहे. कारण पत्रकारांना फोर्थ पिलर मानले जाते आणि हा फोर्थ पिलर म्हणजे कायम विरोधकाची भूमिका बजावणारा असला पाहिजे, हे माझं ठाम मत आहे. मग ते कोणत्याही प्रसंगात असो. आणि जोपर्यंत पत्रकार हा विरोधक म्हणून त्याची भूमिका बजावत नाही तोपर्यंत या देशाची लोकशाही अबाधित राहणार नाही. पत्रकारांनी काय करावं हेही या ठिकाणी विषद केला. मराठवाडा स्तरीय डिजिटल मीडिया पदग्रहण सोहळा आहे. मराठवाड्याची जबाबदारी धनंजय सोळंके यांच्याकडे दिली जाते. तर अधिकृत आज मराठवाड्याचा पदभार मिळतोय. मी भैयानाची विनंती करतोय की आपण त्यांना ठिकाणी मीडियाची भूमिका आणि लोकशाहीला पूरक अशी असणार आहे असं धनंजय सोळंके या ठिकाणी विषद केले. नेहमी न्यायाची बाजू घेऊन ते काम करते. जिथे कुठे चुकीचं होईल त्यावर पुत्र या ठिकाणी आहे. गुरु गोविंद सिंगांच्या पदस्पर्शाने भूमी पावन झालेली आहे. एक ऐतिहासिक अशा प्रकारे आपला ठिकाणी एक प्रेरणादायी सोहळा आहे. डिजिटलचं अधिवेशन रुपेजीच्या माध्यमातून नांदेडमध्ये होत आहे. त्यासाठी रुपेजीसाठी सगळे काय मला चांगलं आठवतंय मला की रुपेश काम चालू केलं. 2007-8चा तो कालावधी होता. विशेष होते, आपण सगळे त्याचे साक्षीदार आहे. पण रुपेची जी धडपड असते की मी घेतलेला कार्यक्रम हा सर्वोच्चच असायला पाहिजे. काय साहेब, पत्रिकेवर आपण पाहिल्याचा विषय की पत्रकारांच्या पाल्याचा आणि पोलिसांच्या पाल्याचा या ठिकाणी गुन्हेगार होणार आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद होतो आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की पत्रकारांचं पोलीस कधी जमतच नाही. बरोबर आहे का? आणि आज त्यांच्या पाल्याचा कार्यक्रम रुपयाचे ठेवला म्हणजे म्हणून मी त्याचं कौतुक केलं. अशी तुम्हाला गुरुद्वाराची गुरुच्या प्रार्थना करतो. इथेच सांगतो जय जय. थोडक्यामध्ये पण अतिशय महत्वाची भूमिका आपण या ठिकाणी मांडली. पत्रकार आणि पोलीस त्याने आपण आपले विचार प्रकट करावे. डॉक्टर विश्वासराव आरोग्य. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर आज महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडियाचे पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले डिजिटल मीडियाचे प्रांतिक अध्यक्ष, गुणवंत, ज्ञानवंत, बुद्धिवंत, आमच्या संघटनेची बुलंद तोफ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते माननीय सिद्धार्थजी भोपळे भैया,
त्याचबरोबर माझ्याबरोबर काम करणारे अतिरिक्त आघाडीचे आमचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक गिदेडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अभय कुमार दांडगे, त्याचबरोबर माझ्याबरोबर काम करणारे प्रथमपासूनच माननीय रुपये पारुल साहेब, त्या संघामध्ये काम करणारे माझे सर्व ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत, ज्ञानाचे कुशार उडवणारे माझे सर्व पत्रकार बांधव, आणि खरंच डिजिटल मीडियाचं अधिवेशन संपन्न झाल्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये या अधिवेशनाची जोरदार चर्चा झाली. खरं तर महाराष्ट्र राज्य पत्रकार आमचे वंदनीय गोगरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही घडलेलो सर्व पत्रकार बांधव नेहमीच आम्हाला दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व असं सुरेख संगम असणारं नेतृत्व लागलं. आम्ही देखील शेतकऱ्याचे मुलं, आम्ही देखील वर्तमानपत्र विक्रेत्यापासून सुरुवात केली, आज दैनिकाचे मालक झाला असून, कारण दगडाला शेंदूर लावल्यानंतर लोक त्याला नमस्कार घालतात. आम्ही देखील सर्व ग्रामीण भागातील पत्रकार आज राज्यामध्ये नव्हे तर गोवा असेल, दिल्ली असेल, बेळगाव असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल आणि आता 2 दिवसानंतर छत्तीसगड या राज्यांमध्ये आमची पत्रकार संघटना काम करते. आम्ही नेहमी सुखात नव्हे मात्र दुःखात उभे राहणार आहोत. कोरोनाच्या काळामध्ये या राज्यातील 240 पत्रकारांचा कोरोनामध्ये मृत्यू झाला. या राज्याचे तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना देखील विमा संरक्षण देऊ, मात्र कोणत्याही प्रकारचा GR निघाला नाही. काय आहे या संघटनेमध्ये ग्रामीण भागातील हिरे शोधण्याचं काम हे भोकरे साहेबांनी केलं. आमच्यासारखे आम्ही म्हणून आमची संकल्पना अशी, माझा नांदेडचा पत्रकार गोव्यात गेला, त्याला जर अडचण आली तर तिथे आमचे पत्रकार संघटना काम करते. तुम्ही मध्य प्रदेशमध्ये गेले, तुम्ही गोव्यात जा, दिल्लीत जा, बेळगावमध्ये जा, त्या ठिकाणी आम्ही अशी एक संघटन उभं केलेलं आहे. सुखात नव्हे दुःखात. आज नांदेडच्या पत्रकाराच्या कुटुंबाचं कोणी जर कोल्हापूरला काही झालं तर तिथे आमची यंत्रणा काम करू शकते. मी सांगतो 365 दिवसापैकी आम्ही असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असेल, आम्ही सर्व एक आहोत. अहो पदापेक्षा मी नेहमी सांगतो भैया, आणि जर म्हणतात, मी म्हणतो तुम्ही जिल्हा आमची विनंती राहील, तुम्ही काम चांगलं करा. तुम्हाला आम्ही पद दिलं, व्यासपीठ दिलं, त्या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही असे इव्हेंट करा, तुमचं नाव तुम्हीच करा. आम्ही व्यासपीठ दिलेलं आहे. आणि शेवटी म्हणतात रुपयाची पाठवू हे सर्व ज्ञानवंत, गुणवंत, बुद्धिवंत असे ज्ञानाचे तुषार उडवणारे आपण सर्व पत्रकार बांधव असेल, पालक असेल, आपण वेळात, आणि मग त्याच्यानंतर संघटना ही आमची आई, आणि त्यामध्ये आम्ही उपस्थित सर्व मान्यवर आणि त्याच्यानंतर आता भाषण घेतल्यानंतर मला एवढी सवय नाही सगळे बोलायची, फक्त लिहिण्याचं काम आम्ही करतो. प्रचंड म्हणजे एकंदर म्हणजे लोकांमध्ये पत्रकारांमध्ये ऊर्जा भरण्याचं काम आपण केलं आणि खऱ्या अर्थाने खूप आवडलं म्हणजे तुमचं भाषण सर. या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालकमंत्री त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने आज जो सोहळा आयोजित केला आहे, जो कार्यक्रम आयोजित केला त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी कुठला म्हणजे शाखा पाहिजे ते त्याच्या डोक्यात बनवायचं. तुम्ही सुद्धा म्हणे तुम्ही शाखा वगैरे आपण म्हणतो ना, मी माझ्या मित्राला म्हणत होतो किती लकी असते काय मी हे म्हणते, इथं किती जणांना भाग्यवान व्हायचं किंवा लक फॅक्टर जो आहे, प्रत्येकाला वाटतं ना, अरे बाबा माझ्या पण नशीब हे पाहिजे, मी लकी झालं पाहिजे, असं किती सगळ्यांना वाटतं ना बऱ्यापैकी, हो की नाही? पण त्या लक या शब्दाचं मी थोडक्यात तुम्हाला एक अर्थ सांग. LUCK, लक. L हे सगळ्या पत्रकारांनी ऐका. LUCK मतलब L स्टँड फॉर लाईफस्टाईल. लाईफस्टाईल तुमची जर चांगली असेल तर हे सगळं आहे. अर्थात माझी थोडी बिघडली होती मध्ये, पण मीही आता चांगली करतोय, करायचा प्रयत्न करतोय. लाईफस्टाईल जर आपली चांगली असेल तर हे सगळे आहे, कार्यक्रम आहेत, दौरे आहे, काही करू शकतो आपण. लाईफस्टाईल चांगली पाहिजे, सकाळी लवकर उठणं, वेळोवेळी सगळे कार्यक्रम आटपणं, मीटिंग आवडणं, तुमचं जे काही रुटीन आहे ते, हे झालं L फॉर लाईफस्टाईल. U म्हणजे अंडरस्टँडिंग, आपल्या समंजसपणा पाहिजे बरं का, पत्रकारांचं तर जास्त. त्यामुळं अंडरस्टँडिंग जर आपल्यात नसेल, मिसअंडरस्टँडिंग हा माणसाचा घात करतो असं मला वाटतं. मिसअंडरस्टँडिंग नसून अंडरस्टँडिंग हे पाहिजे, आपल्या सगळ्यांमध्ये पाहिजे.
सी स्टँड फॉर कम्युनिकेशन. कम्युनिकेशन जर नसेल, सेम अंडरस्टँडिंग सारखं जर कम्युनिकेशन आपल्याला योग्य नसेल तर काहीच अर्थ नाहीये. मला काहीतरी वाटतंय, मला कोणीतरी सांगितलं आरोग्य साहेबांनी तुला बोगस प्रदेशाध्यक्ष म्हटले, तर मी तुम्हाला कम्युनिकेट करून विचारणार आरोग्य साहेब विचारलंय का, हे अंडरस्टँडिंग सारखं झालं, नाही तर मिस अंडरस्टँडिंग ह्यात नाही येऊ शकते. त्यामुळे सी फॉर कम्युनिकेशन आणि के फॉर काइंडनेस. काइंडनेस हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जर काइंड नसाल माणसाशी, एकदम असं ॲरोगेंट, बाबा काय रेडी साहेब मला कशाला कार्यक्रमाला बोलवलं, बघतो मला वेळ असेल तर येतो, काहीतरी येत नाही, असं जर झालं तर कशाला बोलवतील मला या कार्यक्रमाला, किंवा तुम्ही कशाला इथं मला बोलवाल मराठवाड्यात परत. तर काइंडनेस हा फार महत्वाचा आहे. या 4 गोष्टी जर आपण व्यवस्थित त्याचा अर्थ समजून घेतला तर आपल्या आयुष्यात कोणी काही वापर करू शकणार नाही. एवढंच सांगेन, डिजिटल मीडिया मराठवाड्यात आल्यापासूनच्या बऱ्याच अडचणी ऐकतोय. रेडी साहेबांची इथं लातूरलाही मी होतो, गेस्ट हाऊसला एक छोटी मिटिंग झाली, तर सगळं मी सांगितलेलं आहे. डिजिटल प्रिंट मध्ये थोडी वादावादी, मी स्वतः प्रिंट मध्ये आहे, बसत नाही, सर्वेत बसत नाही म्हटल्यावरती पत्रकाराचा आवाज कोणतरी बघा. तर डिजिटल मीडियाच्या बऱ्याच पत्रकारांनी मला अडचणी सांगितल्या की बाबा आम्हाला त्या जिल्ह्यांमध्ये एसपी ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल, पालकमंत्री कार्यालय असेल, इथं उभंच लावून देत नाही. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र असतील, आदरणीय चंद्रकांत असतील बोललो, त्यांचं म्हणणं पडलं सिद्धार्थ सर्वेत बसत नाही. सर्वेमध्ये काय झालं, कॉपी पेस्ट युट्यूब चॅनल्स खूप आहे, मी तो मुद्दा बोलला. पण असो, मी आपण आपल्या बॅनरमध्ये पत्रकार काम करतात त्यांच्यासाठी आपण चांगली सोय करू, फॅसिलिटी करायला प्रयत्न करू. एवढं सांगण्याने डिजिटल मीडियासाठी काम करा. सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथंच थांबवतो. तुमच्या पाठीशी आम्ही 100% खंबीरपणे उभे राहू, एवढं सांगतो. धन्यवाद. धन्यवाद. एकीकडे सिद्धार्थ भैयाने आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यांना नियुक्तीपत्र सिद्धार्थ भोपरे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दिले जाते. त्यानंतर अमोल बचुटे MK मराठी जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. हिंगणे तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. शुभेच्छा तुम्हाला. आनंद सोनटक्के दीपक जोंधळे नांदेड न्यूज तालुका अध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख ही जबाबदारी त्यांच्याकडे आहे. नवदमाची ही सर्व तरुण टीम आहे. गंगाधर जकुलवार AMK न्यूज कोषाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष हिंगोली यांना एक नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. बांधवांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा. हिंगोली जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाते. मनापासून कौतुक आहे की तुमची लेखणी अशाच पद्धतीने चालावी. उपेक्षित वंचित शोषित माणसाच्या न्याय हक्कासाठी तुमची लेखणी झिजावी. सदैव अडचणीत सापडणाऱ्या माणसाला तुमचा संधू जसप्रीत कौर राज प्रयाग सिंग 93% मार्क आहेत. ही पोलीस दलातील एक आमच्या सहकारी मित्रांची कन्या आहे. जिल्हा विशेष शाखेमध्ये अनेक वर्षापासून ते काम करतात. 93% गुण घेतलेले आहेत. भोशीवाले हरविंदर सिंग गोपाल सिंग, सौ संध्या साईनाथ पोटगिरे, जयेश जगदीश जोगदन, जयेश जगदीश जोगदन 94 गुण आहेत. काय वाजवत चला गुणवंताचं ऊर्जा येते. अभय कुमार हौसा, मला वाटतं अभय कुमार सरांचा मुलगा आहे. त्याला इतक्यानं काम करत होतं. ते पत्रकार आहेत, प्राध्यापक आहेत, गुणवंताचे बाप सावंत सम्राट. त्यानंतर मंथन पाडू रुपये मुलगा भैया सांगतात कॉमर्सचं महत्व काय? 80% मी पडलं पाहिजे 80%.
ऋतुजा श्यामसुंदर देशमुख, कुमारी जानवी पाडमुख, रेहान नंतर जानवी पाडमुख एक जानवी दिलेली आहे. ओके हा रेहान चला. त्यानंतर जेथे शीतल मार्तन सर्व हे गुणवंत विद्यार्थी आहेत. बुशिरा शेख महमूद, सक्षम रमेश, फबिया तंजीम, मोहम्मद सिकंदर. सुमित सुनील शेंबाळे, श्रद्धा सुनील शेंबाळे, आयमा सय्यद, सुशील नागसेन डोंगरे, रिमा शेख, समृद्धी शंकर ढगे, सोनकांबळे जयदीश महिबा, शेख मोहम्मद, शिगरा, भारत जनार्दन थोरा, नेहमी वृत्तपत्र या क्षेत्रामध्ये धडपडीने काम करणारे आहेत. मनीष सय्यद जब्बार, जोया भीज आणि वडील रविंदर सिंग हे सन्मान घेतले. एका विशिष्ट टप्प्यावर मेहनत घ्या, स्वप्न मोठे ठेवा, स्वप्नाला सत्यात उतरण्यासाठी परिश्रम घ्या, म्हणजे उद्याची पुरी होते. आमच्याकडे जी नावं दिलेली होती त्या सगळ्यांच्या संबंधात मयुरी बेटा मयुरी तुझे पालक घेण्यात आलेले आहेत. आपला सन्मान आपल्या पाठीवरती ही कौतुकाची छाप आहे. भविष्यातल्या अनेक यशासाठी प्रेरणा आहे, मोटिवेशन आहे. कठोर मेहनतीशिवाय यश प्राप्त होत नाही, लक्षात घ्या. अनिल आंबोळे, अंकुशराव ठाकरे आणि सतीश आमुले जे काही पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत जिल्ह्याचे आपलाही सन्मान या ठिकाणी सिद्धार्थ भाई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतोय. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले मयुरी गंगाधर पेडके यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय. खरं तर एवढा संपूर्ण प्रवास करत असताना संघटनेची ओढ आणि प्रत्येकाच्या मनात ध्येय असल्यानंतर ते किती अंतर आहे यापेक्षा त्या कार्यक्रमाला येणं किती महत्वाचं आहे असे राज्यभरातून विभागातून आलेल्या सर्व पदाधिकारी येत जावं. कारण आपली देखील ओळख इतरांशी झाली पाहिजे, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झाली पाहिजे. म्हणून आपण आपला अनुभव या ठिकाणी या कार्यक्रमाला आला. या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित ज्येष्ठ पत्रकार बजरंग शुक्ला यांचा पत्रक पाहण्याची विनंती करतोय. आपण अतिशय ज्येष्ठ आहात, अनेक वर्षापासून नांदेडमध्ये काम करत आहे. बजरंग भैया तुमचाही सन्मान या ठिकाणी होते आहे. मीडियाचे कार्यक्रम असं आले सांगितलं की आनंद होतो आणि आम्ही इकडचे तिकडचे कार्यक्रम या ठिकाणी या का साहेब